एका अतिशय सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला. आपण जर पाहिलं तर या 75व्या वर्षामध्ये श्रममूल्य जपलं जात नाही. जो अधिक कष्ट करतो तो उपाशी मरतो, जो बेमानीनं जगतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आयुष्य आरामानं जगतो. दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय, इथं जाती धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केला जातं, पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे. अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल, ॲटो चालक असेल, जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करता आणि पोट भरतोय, आपलं आयुष्य पूर्ण करतोय, दगड पुरणारा आमचा वडार समाजाचा माणूस असेल, शेतकरी असेल, मजूर असणार, तुमच्या अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असणार, रोजगार सेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल, या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते 22,000 आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं 8,000. काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे मिळतात. गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे. योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना, आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना. आणि इथं ST ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला 2,000 वाढवून दिले तरी पोट भरतंय आमचं. त्याला 2,000 वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि 1,500 रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं. अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या, शेतीमालाला भाव द्या, त्या कामगाराला मजुरी द्या, जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या. कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना. पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुझाव दिलेला आहे. मुंबईला राज्यपालाचा बंगला 40 एकरावर आहे आणि राज्यपालाला 40 एकर कशाला पाहिजे. ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते. त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा 4-5 मजलीचा, आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे. देशामध्ये अधिक श्रीमंत होत चालला आहे. 5,000 कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर 5-6 पारसी लोकांजवळ 6,000 एकर जमीन मुंबईची आहे. 5-6 पारसी लोक. एकट्या गोदरेज कंपनीजवळ 3,000 एकर जमीन आहे. 6,000 एकर मुंबईतली महत्वाची जमीन, जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून, आमच्या सोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छळ केला, अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली. का सरकारनं जमा केली नाही. म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही. कष्ट करणाऱ्याला साधं 1 BHK घर भेटणं कठीण झालं. तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ, हे जाती धर्मावर आधारित नसेल. इथं जातीचे प्रश्न आम्ही छेडणार नाही, धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छेडणार नाही. तर कष्ट करणाऱ्यांचे श्रममूल्य जपले गेले पाहिजे, त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे. आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये, आम्ही सरकारला विचारतोय. शेतकऱ्याचा वाटा किती आहे, दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे, काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे, त्या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही. 5 ते 6 लाखाच्या बजेटमध्ये 3.5 लाख कोटी रुपये फक्त आम्ही आमदार, खासदार आणि इकडे कर्मचारी अधिकाऱ्यावर खर्च करतो, आणि 8 कोटी मजूर आणि शेतकऱ्यावर आम्ही फक्त 50,000 कोटी खर्च करतो. 50,000 कोटी कुठं आणि 3.5 लाख कोटी. पहिले उमेदवार महत्वाचा आहे. संघटन बांधणी जरी असली तरी उमेदवार त्या तोडीचा ताकदीचा असणं फार गरजेचं आहे. आणि मग तसे उमेदवार भेटले चांगल्या ताकदीचे तर मग आपण समोर जाऊ. आता तर सध्या आम्ही 2 ते 3 आहे, पण महाराष्ट्रात 25-30 पर्यंत. आता आम्ही जेव्हा घोषणा केली होती 20 जागा लढू, आता आमच्याकडे अजून 10 मतदारसंघाचे चांगल्या प्रमुख लोकांचे अर्ज आलेले आहे जे माजी आमदार आहेत. तर मला वाटते जर चांगले उमेदवार भेटले तर ते वाढत जाईल.
तिसरी आघाडीचा विचार जेव्हा आपण म्हणताय, आमची कोणती तिसरी आघाडी नाही, आमची शेतकरी आघाडी आहे. हे तिसरी आघाडी असेल, युती तिसरी आघाडी असू शकतं, काँग्रेस तिसरी आघाडी. आमची मूळ लोकांची आघाडी आहे, कष्ट करणाऱ्यांची. त्यानं आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत. हमारी पहिली आघाडी आहे. जेव्हा आपण पहिली आघाडी किंवा आघाडी म्हणता स्वतःची आघाडी, तेव्हा ज्या आघाडीमध्ये तुम्ही होता, ज्या युत्यांमध्ये तुम्ही होता, त्यातून बाहेर पडला तसं म्हणायचं का? सध्या तर पडलो नाही ना. 9 तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत. हे सगळे मुद्दे 9 तारीख हा 14 मध्ये 9 तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्या मागं काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार, सरकारला सांगणार बाबा हे महत्त्वाचे मुद्दे आहे. या महाराष्ट्रातला, राज्यातला, देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं, काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं, हे सगळं आम्ही, जसं अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आशा वर्कर असेल, तिकडे रोजगार सेवक असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, यांना कामाचा तगादा जास्त आहे, काम जास्त आहे, पण पगार का कमी आहे, सारखा का करत नाही. शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल, तुम्ही सरळ सांगतोय का 9,900 रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची, आणि केंद्रानं या वर्षीचे भाव, आता जे भाव भेटन ऑक्टोबर नोव्हेंबरला, ते केले 7,000, म्हणजे 3,000चा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल मागं. 1 क्विंटल कापूस विकला तर 3,000च्या घाट्यानं विकावं लागेल. 15% नफा भेटायचा असेल तर मी म्हणत नाही, राज्य सरकार म्हणतं 9,943 रुपये कापसाला भाव भेटला तर 15% नफा भेटतं. आता केंद्रानं जर 7,000 रुपये भाव जाहीर केले असेल तर 3,000चा तसाच लॉस आहे, हे 15% नफा सुद्धा भेटलेला नाही. मग अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे? काँग्रेसने तेच केलं आणि युती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत. त्यांना आमचं मागणीपत्र 16 मुद्द्याचं देणार आहोत. त्या 16 मुद्द्यानं त्यांनी होकार दिला. त्यांनी सांगितलं का हे आम्ही याच एका महिन्यात GR काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतोय. तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRG, जसं ऊसाला लागणारा मजूर असेल, द्राक्षाला लागणार असेल, कांद्याला लागणारा मजूर, तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या. म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे. पेरणी ते कापणीपर्यंत हे कामं MRGSमध्ये कसे घेता येईल, नाही घेता येईल तर रोजगार हमीमध्ये घ्या. त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आमचे मुद्दे संपले, आम्ही संपलो. आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जायची. आम्ही मुद्द्यासाठी जातो, आम्ही स्वतःच्या होब्यासकीसाठी जात नाही. आम्ही तर चॅलेंज केलं युतीनं हे जाहीर करावं, आमचे 16 मुद्दे मान्य करावं. जसं दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता, चांगल्या लोकांना कसा योजना कशा पाहिजे, कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे, अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे. चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही? मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील. युतीसाठी म्हणून युतीनं मान्य केलं तर युतीला आम्ही प्रचार करेल, आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू. पण मान्य केलं तर, नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू. जाती धर्माच्या नावावर नाही, कष्टकऱ्यांच्या बळावर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या भूमिकेवर आम्ही लढणार आहोत. तिसरी आघाडी जी आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. संभाजीराजे पण आपल्यासोबत येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र जो विशाळगडाचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली आहे. मग त्यासोबत संभाजीराजे विशाळगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही संशय व्यक्त केलाय संभाजी भिडेंच्या जे मला माहित नाही ते कसं आहे. जर दरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे. कोणी जे कोणी असेल, सोयी कोणी असेल, माझा कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे फिरतायत आणि ते देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये स्वबळाचा नारा देणार आहेत. त्यांना घेऊन काय या शेतकरी आघाडी, आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत. जे स्वतःला कुणबी म्हणतात, कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबींना पण घेणार आहात का? माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो. मुद्दा महत्वाचा आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढू. दिव्यांग जे महामंडळ आहे, अपंगांना, दिव्यांगांना तिथून लोन प्रक्रिया दिली जाते उद्योगासाठी. मात्र त्यामध्ये एक जाचक अट आहे की म्हणजे 2 शासकीय जामीनदार त्यांना पाहिजे, ते रद्द करू आपण. ते मागणी आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी परवाच वक्तव्य केलं, तर ही नौटंकी आहे का? तुम्हाला काय वाटतं? मला एवढं संशोधन नाही आहे.
एवढा मी अभ्यासात पण तेवढा अभ्यास करायला वेळच कुठं आहे. इथं रोज कष्टकरी काम करायचे, रोज गाणे ऐकता ऐकता आमचं सगळा वाटोळ होऊन जात आहे. त्याच्यानं एवढं काही संशय नाही. भाऊ 1,500 रुपये महिलांसाठी योजना आली आहे. मात्र महिला म्हणतात की एकतर गॅस स्वस्त करा, नाही तर आम्हाला चांगले रस्ते द्या. मात्र सरकार अशा प्रकारच्या योजनांचे कशा पद्धतीने बघतो? नाही, पण योजना ह्या कोणासाठी, कशासाठी, ह्या फार महत्वाच्या भाऊ, आपण जसं सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतात, तसं सोलापूरचे पदाधिकारी लढण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हे दाखवतात. तर शहराध्यक्षावरती माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं, दागिना असतं, तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे. माझ्या 8 गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे 4 वर्षाची. ऐका पहिले, 4 वर्षाची. त्याच्यानं हे होतातच. माझ्यावर 307 मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला. मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात. ते होणारच आहे. लड़ेंगे तो कुछ ना कुछ तो जख्म लगने वाली है. अगर लड़ने के बाद अगर जख्म नहीं लगते है तो लड़ना क्या मजा नहीं आती. गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे. चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे, चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू. ते सगळं आपण सगळी माहिती करू. त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना CPला सगळ्यांना फोन पण केला. 8 दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे. शरद पवारांनी असं विधान केलं की अलीकमान होते महाराष्ट्राच्या कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. काय बोलायला यावर? नाही, मणिपूरनं महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत. कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवारसाहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही. अनिल देशमुख देखील उल्लेख केलेला आहे. तर तुम्ही कसं पाहताय? काय केलं मला माहीत नाही. मी पाहतच नाही रे बाबा TV. मीडिया माझ्यावर मीडिया सोशल नाही आहे, टेलिग्राम नाही आहे, टेक्स्ट मॅसेज पाहतो मी. माझा पराभव झाल्यानं काही लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र अमरावती जी आहे गेल्या 10 वर्ष मागे गेली. माझा नंबर नाही का तुझ्याकडे? कुठलं काय मोठं ते काय हस्ती आहे का?